एक मोठी आणि धक्कादायक बातमी आंतरराष्ट्रीय पातळीवरून समोर येते। डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने इराणची लष्करी ताकद जवळपास संपवली असल्याचा दावा केला होता, पण आता हा दावाच संशयाच्या भोवऱ्यात सापडलाय। एका ताज्या अहवालानुसार जगभरात खळबळ उडवली गेली आहे। या अहवालानुसार इराणचे विनाशकारी क्षेपणास्त्र आणि आत्मघाती ड्रोन अजूनही पूर्णपणे सक्रिय आहेत आणि हाच अमेरिकेसाठी सगळ्यात मोठा धोका आहे। इराणवर सरशीचा ट्रम्प प्रशासनाचा दावा फोल। इराणची ताकद संपली नाही तर वाढली। इराणचं विनाशक क्षेपणास्त्र ड्रोन्स अजूनही सुस्थितीत। इराणच्या रडारवर थेट अमेरिका। अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणची लष्करी क्षमता नष्ट केल्याचा दावा केलेला असतानाच अमेरिकन गुप्तचर यंत्रणाच्या एका अहवालानं खळबळ उडवून दिली आहे। इराणचं अर्धे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र लॉन्चर्स आणि हजारो सुसाइड ड्रोन्स अजूनही पूर्णपणे सक्रिय असल्याचं या अहवालात म्हटलंय। काय आहे धक्कादायक अहवाल? इराणचे जवळपास 50% बॅलिस्टिक क्षेपणास्त्र लॉन्चर्स अजूनही सुरक्षित। हजारो आत्मघाती ड्रोन्स विशेषतः शाहीद 136 अजूनही सज्ज। दक्षिण किनाऱ्यावरील जहाज विरोधी क्षेपणास्त्र अजूनही लक्षाबाहेर। गेल्या 5 आठवड्यापासून सुरू असलेल्या भीषण हवाई मोहिमेत अमेरिकेनं इराणचे अणुप्रकल्प, हवाई दलाचे तळ आणि नौदल नष्ट केलं। परंतु ज्या शस्त्रामुळे हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद होऊ शकते आणि जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होऊ शकतो, अशा किनारपट्टीवरील क्षेपणास्त्रांना अमेरिकेनं अद्याप लक्ष्य करता आलेलं नाही। यामुळे सामुद्रधुनी परिसरात 3000हून अधिक जहाजं अडकून पडली असून 20 अब्ज डॉलर्सच्या उद्योगांना फटका बसलाय। इस्रायल आणि अमेरिकेच्या आकडेवारीतील तफावत हा विरोधाभास जास्त स्पष्ट करतोय। इस्रायलचा नेमका दावा काय? इराण अजूनही समुद्री हल्ले करण्यास सक्षम आहे। इराणचा एक शाहीद 136 ड्रोन बनवण्यासाठी फक्त 20 ते 50 हजार डॉलर्स खर्च येतो। हे ड्रोन्स अतिशय कमी उंचीवरून उडतात, ज्यामुळे रडार यंत्रणा त्यांना पकडू शकत नाही। जर इराणनं एकाच वेळी 1000 ड्रोन सोडले आणि त्यातील 10% जरी लक्ष्यावर धडकले तरी जागतिक सप्लाय चेन उद्ध्वस्त होऊ शकते। ट्रम्प यांनी युद्ध संपत असल्याचं म्हटलं असलं तरी 2 एप्रिल रोजी 3 वरिष्ठ जनरल्सना पदावरून हटवणं आणि इराणनं पुढच्या आठवड्यापासून हल्ले तीव्र करण्याची दिलेली धमकी हे सर्व संकेत एका मोठ्या युद्धाकडे इशारा करतायत। अमेरिकेनं इराणची वरवरची लष्करी ताकद नष्ट केली असली तरी इराणचे खरे दात म्हणजेच कोस्टल मिसाईल आणि ड्रोन्स अजूनही शाबूत आहेत। त्यामुळे पुढचे 2 आठवडे जागतिक राजकारणासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।